दरम्यान कांदा प्रश्नावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. 2023ला पवार साहेब इथं शेतकऱ्यांबरोबर येऊन त्यांनी आंदोलन केलं होतं आणि मग एक्सपोर्ट ड्युटीमध्ये कुठेतरी तिथं कमतरता करण्यात आली होती. मग त्याचा फायदा हा शेतकऱ्याला झाला होता. ते पवार साहेबांचं वजनच तेवढं आहे. आता आम्ही 18 मेला लासलगावला एक आंदोलन केलं. आंदोलन का केलं? कारण आता जे काही शेतकरी 1 रुपये 2 रुपये 4 रुपयेपर्यंत कांदा विकतायत त्यांना ते परवडत नाही. उत्पादन खर्च आज जर आपण बघितला तो 18 ते 20 रुपयाच्या आसपास आहे. आणि मग 18 ते 20 रुपये उत्पादन खर्च असताना किलोला जर शेतकरी 4 ते 5 रुपयाला किलोला विकत असेल तर त्यांना कसं परवडणार? आणि त्याच्यात काय झालं, अवकाळी पाऊस, मग त्यानंतर गारपीट, याच्यामुळे जो उत्पादकता व्हायला पाहिजे ती तेवढी न आल्यामुळे त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आता 2023ला इलेक्शनच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते शेतकऱ्याला आपल्याला 24 रुपये द्यायचा आहे रेट. तेव्हा तुम्ही इलेक्शनच्या आधी 24 म्हणला. आता इलेक्शन झालं, तुम्ही निवडून आला. आता तुम्ही म्हणता इलेक्शन नंतर जेव्हा आता कांदा उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने अडचण येते, तुम्ही म्हणता आम्ही 12.5 रुपयाला घेऊ. हे आम्हाला पटलं नाही. आम्ही 18 मेला आंदोलन केलं. लासलगावला मोठ्या प्रमाणात शेतकरी आले. तिथं असणाऱ्या सर्व लोकांनी मदत केली. आमचा पक्ष असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असेल, काँग्रेस असेल, सीपीएम असेल, आज सुद्धा ते आपल्याला मदत करत आहेत. आणि मग तिथं आम्ही एक पवित्रा घेतला की आम्ही दिल्लीला जाणारा मार्ग तिथं बंद करू चांदवडला. आणि मग आज तिथं आता आम्ही आंदोलन करतोय. पण ते ऐकल्यानंतर तुम्ही जर बघितलं शेतकऱ्याची ताकद काय असते, तर 15 रुपये 18 पैसे असा रेट आता केल्यात आहे. म्हणजे तेव्हा 12.5 होता, आता 3-3.5 रुपये आता वाढला. हा कोणामुळे वाढला? तर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं म्हणून वाढलं. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, चांदवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.